एका विशिष्ट जातीचा बघीवान राजश्री शाहू महाराज यांना घेऊन निघाला, मात्र तो नौखा असल्याने महाराजांना घेऊन पडला. तर महाराजांनी त्याला रागात पायताणाने मारलं. पुढच्या दिवशी महाराजांना वाईट वाटलं. त्यांनी त्या बघीवानाला बोलवून घेतलं. महाराज म्हणले, काय झालं, तुला कालचं वाईट वाटलं? तेव्हा तो म्हणला की नाही जी, तुम्ही मारला याचं वाईट नाही वाटलं, बट आमच्या जातीमध्ये जर कोणी पायतानाने मारलं तर त्याला जातीतने निष्कासित करतात. मग महाराजांनी त्या जातीतल्या पुढारी आणि त्याच्या आप्तस्वकीयांना बोलवणं धाडलं. सोबतच काही चपलांचे हार, चपला मागवल्या. आता ह्या पुढाऱ्यांना वाटलं की महाराज आपल्यासोबत न्याय करणार, मात्र झालं उलटच. महाराजांनी सगळ्यांना एक एक पायतान मारायला सांगितलं आणि सांगितलं, आता तर तुम्ही सगळेच जातीतनं निष्कासित झालात. या अशा अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या पाळण्यात काही अर्थ नाहीये. मी स्वतः त्याला रागामध्ये मारलं, मग तुम्ही त्याला जातीतनं का बाहेर काढताय? आता ही फक्त एक इमोशनल गोष्ट नाहीये. ज्यावेळी अख्खी जनता एक बिलीफ सिस्टम फॉलो करते आणि त्याच्या नेत्याने फक्त लॉंग टर्म मध्ये जनतेचं काहीतरी चांगलं होईल या बेसिसवरती तो रिस्क घेऊन त्या सिस्टीमला अपोज करतोय, म्हणजे हे कुठेतरी जागतिक लेवलच्या नेत्याचं किंवा लीडरचं लक्षण आहे. आणि हे आपल्याला राजश्री शाहू महाराज यांच्यामध्ये दिसतं.